तर होलिका दहन आणि धुळवडीच्या आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर माझं हे नवीनच यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कमेंट करून पण मला सांगू शकता की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. तर हा व्हिडिओ करण्यात मागचा उद्देश म्हणजे होळीचा आहे. प्रामुख्याने भारतामध्ये होळी म्हटलं की आपल्याला मथुरा, वृंदावन आणि बरसाणा हे 3 ठिकाणं आपल्याला आठवतात. आणि नुकतेच आम्ही 2025मध्ये इकडे जाऊन आलो, म्हणून मी ठरवलं की आज आपण हा व्हिडिओ करावा की या 3 शहरांची माहिती सांगणारा व्हिडिओ आपण करूया. या 3 ठिकाणी होळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळली जाते, म्हणजे लठमार होळी असे म्हणतात तिकडे. आणि हा म्हणजे जो सण आहे तिकडे 8-8, 10-10 दिवस पण चालतो, म्हणजे वृंदावनमध्ये, मथुरामध्ये आणि बरसाणामध्ये. बरसाणा म्हणजे राधा राणी जी आहे तिचं हे जन्म ठिकाण आहे आणि तिथूनच बाजूला एक नंदगाव म्हणून आहे. नंदगाव हे कृष्णाचं जन्मगाव असं म्हणतात. तर नंदगावच्या पुरुष बरसाणामध्ये होळी खेळण्यासाठी येतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे होळीचं सेलिब्रेशन असतं. होळीच्या दरम्यान पण खूप लोक तिथे सेलिब्रेट करायला जातात. लठमार होळी म्हणजे बायका ज्या आहेत ह्या काठीने पुरुषांना मारत असतात आणि पुरुषांना तो मार वाचवायचा असतो. पुरुष वाचण्याचा प्रयत्न करतात. जर पुरुष वाचवू शकले नाही तर दुसऱ्या दिवशी ते महिलांसारखे ड्रेस घालून त्यांना रंग खेळायचा असतो, अशी ही तिकडे पद्धत आहे. तर हा सण राधाराणी आणि कृष्ण आणि गोपिका यांनी पण खेळला होता आणि कृष्ण पण त्या लीलापासून वाचवू शकला नव्हता स्वतःला. त्याच्यामुळे कृष्णाला पण राधासारखा ड्रेस घालून तिथे नृत्य करावं लागलं, होळी खेळावी लागली आणि गोपिकांनी त्यांना रंगाने माखून टाकलेलं होतं. त्याच्यामुळे खूप छान अशी कथा पण आहेत या भागामधल्या होळीच्या, धुळवडीच्या. तर सुरुवातीला आपण वृंदावन या शहराबद्दल बोलूया. वृंदावनला तुम्ही कसे पोचाल? वृंदावनला तुम्ही दिल्लीहून जाऊ शकता एअरपोर्टने, किंवा तुम्ही ट्रेनने जाणार असाल तर मथुरेला स्टेशन आहे. मथुराच्या स्टेशनला, रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही गाडी बुक करून वृंदावनला जाऊ शकता. वृंदावन हे खूपच म्हणजे जुनं शहर आहे, म्हणजे ऐतिहासिक शहर आहे. त्याच्यामुळे तिथे खूप छोट्या गल्ल्या आहेत, जुने असे वाडे आहेत, जुने घरं आहेत. म्हणजे असं त्या शहरामध्ये गेलं की असं वाटतं की म्हणजे प्रत्येक तिथल्या गल्लीबोळातनं आपल्याला कृष्ण इकडनं गेले असतील का, राधा इकडनं गेली असेल का, गोपिका ह्या मार्गाने गेले असतील का, त्यांचा पदस्पर्श ह्या जमिनीला झाला असेल का, याची आपल्याला अनुभूती येते. वृंदावनचं मेन अट्रॅक्शन म्हणजे बाके बिहारीचं मंदिर. बाके बिहारी म्हणजे कृष्णाचंच मंदिर आहे ते. बालकृष्ण, बालगोपाल जो आहेत त्याचं हे मंदिर आहे. तर बाहेर असे खूप म्हणजे वस्तू ठेवलेल्या आहेत विकायला, म्हणजे माळा असतात, बासरी असते, कृष्णाचे कपडे असतात, गोपीचंदन असते आणि इथली ब्रज की रज म्हणून असते, जी माती असते ती कपाळाला लावायची असते. ती तर म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही इकडे येताना ती नक्की घेऊन या. ब्रज की रज म्हणून मिळते, ती रोज आपण पूजेमध्ये वापरू शकतो आणि आपल्या कपाळाला थोडीशी माती आपण लावू शकतो. असे बाहेर फुलांचे स्टॉल आहेत, खूप छान फुलं मिळतात. कमळाची फुलं, गुलाबाची फुलं, रंगीबेरंगी विविध फुलं, सुवासिक फुलं. खूप मोठं असं मार्केट आहे बाहेरच्या रस्त्यावरती आणि ह्या भागामध्ये प्रचंड गर्दी असते. म्हणजे सणांच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी रविवारी प्रचंड गर्दी असते. चालायलासुद्धा जागा नसते. म्हणजे त्याच्यामुळे जाताना पण तुम्ही सांभाळून जा. इकडे चोरी वगैरे पण होते. तुम्ही जर दागिने घालत असाल अंगावर तर अजिबात दागिने घालू नका. पर्स वगैरे, पैसे तुम्ही सांभाळून, मोबाईल पण सांभाळून तुम्ही ठेवा. अशा सूचना तिथे वारंवार दिल्या जातात. आणि बाहेर बऱ्याच ठिकाणी आपल्याला पंडितजी अप्रोच करतात की तुम्हाला जर देवाचं दर्शन घ्यायचं आहे का, तुम्हाला आम्ही आतमध्ये घेऊन जातो. तर ही सर्व्हिस जर तुम्हाला कोणी विचारली तर तुम्ही नक्की घ्या, कारण विदाऊट पंडितजी तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाहीत. प्रचंड गर्दी असते, खूप खेचाखेची होती आतमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जर पंडितजींना आतमध्ये घेऊन गेला तर त्या तुम्हाला पटकन फास्ट छोट्या गल्लीबोळातनं त्या डायरेक्ट मंदिरापर्यंत घेऊन जातात. डायरेक्ट दर्शन तर होतच नाही, तुम्हाला गर्दीतनंच आत जावं लागतं. पण त्यांना माहिती असतात कुठून जायचं काय नाही, त्याच्यामुळे आपल्याला मूर्तीपर्यंत ते सुखरूप घेऊन जातात. आणि फार पण त्यांचे रेट नसतात. साधारण 1000 रुपये वगैरे ते चार्ज करतात आपल्याला दर्शनासाठी. पण दर्शनाची हमी असते. म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी गेलो तर आमचं दर्शन झालंच नाही, पण दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि त्यांना कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी वेळ दिला. मग कुठल्या वेळेला थोडीशी कमी गर्दी असते त्या वेळेला आम्ही तिथे हजर झालो आणि त्यांनी आम्हाला आतमध्ये
म्हणजे अगदी छोट्या छोट्या गल्लीबोळातनं ते आम्हाला घेऊन गेले म्हणजे त्या मंदिरापर्यंत. आणि आतमध्ये आम्ही कसे गेलो आणि कसं दर्शन झालं ते आम्हालाच माहिती. कारण आतमध्ये प्रचंड गर्दी होती. बाहेरून आम्ही पहिल्या दिवशी गेलो तेव्हा तर वाटलं आम्हाला अशक्यच आहे म्हणजे दर्शन घेणं इथलं. त्याच्यामुळे असा पण विचार केला की दर्शन आपण घेऊ शकू का नाही. पण आम्हाला तिथे ते पंडितजी भेटले शास्त्री आणि त्यांनी आम्हाला घेऊन गेलं. त्यांच्यामुळेच आम्हाला ते दर्शन शक्य झालं. आणि तिथलं अजून एक मेन अट्रॅक्शन म्हणजे श्री कृपाळूजी महाराज जे आहेत त्यांचं प्रेम मंदिर आहे. खूप मोठे जगद्गुरू संत होऊन गेले कृपाळूजी महाराज. त्यांनी एक मंदिर तिथे बांधलं आहे प्रेम मंदिर म्हणून. खूप भव्य असं मंदिर आहे, मार्बलमधलं संगमरवरी मंदिर. आणि दिवसा पण ते छान दिसतं लाईट आणि रात्री पण लाईटमध्ये ते बघण्यासारखं आहे. म्हणजे खूप मोठा परिसर आहे, खूप छान. इथे फोटोग्राफी पण होऊ शकते, फोटो तुम्ही काढू शकता. इकडे पण गर्दी प्रचंड असते. वृंदावन हे शहरच आहे, असं आहे की तिथे तुम्ही कुठेही जा गर्दी असणारच आहे तिथे. त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही ऑड डेला जा किंवा जेव्हा गर्दी कमी असते म्हणजे थोडासा माहिती घेऊन तुम्ही जा. पण आपल्याला जावंच लागतं. जर मेन ठिकाणं जर बघायची आहेत आपल्याला गर्दी तिथे फेस करावीच लागेल. इथे आतमध्ये कृपाळूजी महाराजांचं मंदिर, त्यांचं स्वतःचं मूर्ती आहे मंदिर आणि राधाराणीची पण वरती मूर्ती आहे. खूप छान आहे हे मंदिर. छान बाहेर फोटो काढू शकता, फिरू शकता. या मंदिरामध्ये गर्दीच एवढी प्रचंड असते की तुम्हाला डायरेक्ट गाडीने तुम्ही इथे जाऊ शकत नाही. तुम्हाला गाडी कुठेतरी लांब दूर पार्क करावी लागते आणि तुम्ही चालत इकडे जाणार. वृंदावन हे शहरच असे की तुम्ही पायी फिरा तिथे शक्यतो, किंवा ई रिक्षा बुक करा तुम्ही. एखाद्या ई रिक्षावाल्याचा नंबर घ्या, कॉन्टॅक्ट नंबर, आणि त्याला दिवसभरासाठी बुक करून ठेवा पैसे देऊन आणि तुम्ही त्याच्यासोबतच फिरा. त्यांना माहिती पण असते छोट्या छोट्या गल्लीबोळांची, मंदिरांची, त्यांच्या वेळाची. लोकलची लोकं असतात त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते आणि ते आपल्याला तिथपर्यंत सुखरूप घेऊन जातात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं वाहन तिथे नेण्याचा विचारच करू नका. आणि विचार जरी केला तरी तुम्ही ते हॉटेलमध्ये पार्क करा आणि पूर्ण गावामध्ये तुम्ही ई रिक्षाने फिरा. हे सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही बघू शकता हे प्रेम मंदिर किती सुंदर दिसतं आहे. म्हणजे संध्याकाळच्या वातावरणामध्ये, संध्याकाळी जेव्हा सूर्याचा अस्त होतो त्याच्यावेळेस हे खूपच सुंदर उजळून निघते. त्याच्यानंतर आम्ही गेलो प्रेमानंद महाराजांच्या आश्रमामध्ये. केलीकुंज नावाचा त्यांचा जो आश्रम आहे. आमचं मेन अट्रॅक्शन वृंदावनमध्ये जाण्याचं प्रेमानंदजी महाराजच होते. म्हणजे आम्ही त्यांचे प्रवचन ऐकले, त्यांचा सत्संग ऐकलेला होता टी व्हीवरती आणि आम्ही भारावून गेलो होतो आणि खूप दिवसांपासून इच्छा होती की त्यांचं दर्शन घ्यावं. त्याच्यामुळे बरीच माहिती काढून, पण अशी फोनवरती आम्हाला कुठेच माहिती मिळाली नाही. पण आम्ही धाडस केलं, तिकीट बुक केलं आणि वृंदावनला पोचलो. आणि ज्या दिवशी गेलो त्या दिवशीच त्यांच्या केलीकुंज आश्रमामध्ये गेलो आणि तिथली माहिती घेतली, म्हणजे दर्शनाच्या वेळा वगैरे काय असतात. तर असं कळालं की तिथे 3 प्रकारची तिकीटं असतात. एक सत्संगाचं असतं टोकन, दुसरं असतं प्रश्नोत्तरीचं आणि तिसरं असतं मंगल दर्शनचं. आणि तिन्ही तिकिटांसाठी रात्रीपासूनच लाईन लागते. म्हणजे अगदी रात्री 12 वाजल्यापासून लोक तिथे रांगेमध्ये येऊन थांबतात. आणि अगदी 5-5, 6-6 तास थांबतात. आणि तरी पण आपल्याला तिकीट मिळेलच याची खात्री नाही. म्हणजे आम्ही पण रात्री 2:30 वाजता उठलो, 3 वाजता तयार होऊन आश्रमामध्ये पोचलो, 5 तास तिथे थांबलो, पण आम्हाला सत्संगाचं किंवा प्रश्नोत्तरीचं टोकन नाही मिळालं. आम्हाला मंगल दर्शनचं तिकीट मिळालं, जे की म्हणजे महाराजांच्या अगदी जवळून आपल्याला दर्शन होईल असं. त्यांच्या आश्रमामध्ये पोचून त्यांच्या अगदी आपल्या समोरून ते जातात आणि आपण त्यांचं दर्शन घ्यायचं आहे असं आम्हाला टोकन मिळालं आणि आम्ही ते दर्शन घेतलं. म्हणजे ती पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की त्यांचं प्रत्यक्ष डायरेक्ट दर्शन झालं आम्हाला. खूप तेजपुंज असा त्यांचा चेहरा आहे, शरीर यष्टी. म्हणजे आम्ही अगदी भारावून गेलो त्यांना बघितलं. खूप शिस्त आणि कडक म्हणजे नियम आहेत तिथले आश्रमामधले, पण आपण ते पाळावे लागतात म्हणजे सगळ्यांनाच. हे रात्री असे सगळे लोक रस्त्यावरती येऊन बसतात दर्शनासाठी आणि दर्शन घेतात. हे आहेत अनिरुद्धजी महाराज. त्यांचं पण तिथे आश्रम आहे. त्यांचं पण खूप मोठं काम आहे. आपण व्हिडिओमध्ये त्यांचे मीम्स बघतो, म्हणजे कॉमेडी मीम्स वगैरे बघतो, कॉमेडी व्हिडिओज बघतो, पण त्यांचं प्रत्यक्षामध्ये खूप मोठं काम आहे. वृंदावनमध्ये त्यांचं खूप मोठी
वृद्धाश्रम आहे महिलांसाठी, त्यांची गोशाळा आहे, त्यांचं अन्नदान आहे, म्हणजे 24 तास तिथे अन्नदान सुरू असतं. ही त्यांची इमारत आहे वृद्धाश्रमाची. खूप महिला तिथे आहेत, वृद्ध महिला, वृद्ध माता आहेत त्यांची. खूप छान तिथे AC रूम आहेत, TV, औषध पाणी सगळं, म्हणजे सगळी सोय आहे तिथे. खूप दुरून दुरून वृद्ध महिला तिथे माता येत असतात, पंजाबमधनं, बिहारमधनं, UP, महाराष्ट्र सगळीकडनं. आणि छान प्रकारे त्यांची तिथे सोय केली जाते. ती आम्ही सगळं फिरून पाहिला तो परिसर. हे अन्नदानाचं ठिकाण आहे, म्हणजे इथे अन्नदान होतं. तुम्ही तिथे जेवू शकता, मोफत जेवण असतं. याच्या पण वेळा आहेत, 2 वेळा काहीतरी आहेत, सकाळी आणि रात्री. पोटभर, म्हणजे अगदी वृंदावन हे शहर असं आहे की तिथे तुम्ही उपाशी राहूच शकत नाही. बऱ्याच ठिकाणी मोफत अन्नदान सुरू असतं. इथे पण अन्नदानाच्या 2 वेळा आहेत, तुम्ही तिथे जेवू शकता. हे बघा, हा वृद्धाश्रमाच्या रूम आहेत ह्या. इथे बायका अशा बसलेल्या होत्या. मी बायकांची वार्तालाप पण केला. त्यांनी सांगितलं खूप चांगली सोय आहे. औषधं, डॉक्टर, खाण्यापिण्याच्या सोयी, ज्यूस, सूप, फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स सगळं काही इथल्या बायकांना मिळतं. म्हणजे अगदी ज्यांना कोणीच नाही की ज्यांना अगदी सोडून दिलं आहे, अशाच बायका तिथे येतात. म्हणजे आपल्याला काहीच माहिती नसतं त्यांच्याबद्दल. आपण बरंच काय काय बोलतो या महाराजांबद्दल, पण खरोखर त्यांचं काम आहे, म्हणजे खूप मोठं काम आहे. ही त्यांची गोशाळा आहे. गोशाळा पण खूप मोठी आहे. गायी आहेत भरपूर, आणि चांगल्या प्रकारे गायींची पण सोय केलेली आहे. आणि त्यांची पाठशाळा पण आहे, वेद पाठशाळा आहे. वेद पाठशाळेमध्ये पण भरपूर मुलं आहेत. वेदांचं शिक्षण दिलं जातं. वेदांबरोबर तिथे गणित वगैरे पण, कम्प्युटर, इंग्लिश असं पण, म्हणजे हे पण शिक्षण दिलं जातं. वृंदावनमध्ये माकडे सगळीकडे भरपूर माकडं आहेत, त्याच्यामुळे तुमची वस्तू सांभाळून ठेवा. फोन, चष्मा तर ते घेऊनच जातात. जर हातामध्ये दिसला किंवा शर्टाला चष्मा लावलेला असेल तर ते घेऊनच जातात. माझ्या बाबांना असा धोका झाला तिथे. त्यांच्या पाठीवरती माकड चढून चष्मा काढला त्याने आणि वरती एका बिल्डिंगवरती चढून बसला. जेव्हा आम्ही खालून फ्रुटी फेकली तेव्हा त्याने तो वरून चष्मा फेकून दिला, आणि तो पण कुरतडून. त्याच्यामुळे माकडांपासून सावध राहा. वृंदावन, मथुरा हे ठिकाणं अशी आहेत की तिथे म्हणजे तुम्हाला प्युअर व्हेज जेवण मिळतं. आणि वैष्णव नगरी असल्यामुळे सगळीकडे तुम्हाला कांदा लसूण विरहित अन्न मिळतं. तुम्हाला तिथे जेवण मिळतं. आणि मुरलीवाला असं प्रसिद्ध आहे रेस्टॉरंट, चांगलं जेवण मिळतं इथे. मुरलीवाला आहे, ब्रिजवासी म्हणून एक आहे, तिथे पण छान जेवण मिळतं. रामबाबू के पराठे म्हणून आहे, तिथे पण चांगले पराठे मिळतात. पंजाबी जेवण पण तिथे चांगलं मिळतं. जेवणाची इथे काही हे नाही, म्हणजे जेवण तुम्हाला कमी दरामध्ये आणि चांगलं सात्विक जेवण सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल इथे वृंदावनमध्ये. त्याच्यामुळे जेवणाची काही काळजी नाही आहे इथे, आणि हायजीन असतं प्रॉपर जेवण. आणखीन बरीच रेस्टॉरंट्स आहेत, पण आम्ही या 3 रेस्टॉरंटला आम्ही भेट दिली आणि इथला आस्वाद घेतला, आणि आम्हाला चांगलं वाटलं हे तिन्ही पण. म्हणून मी तिघांचे फोटो इथे टाकले आहेत. अन्नाची क्वालिटी पण चांगली होती. उपवासाचं अन्न कुठेच मिळत नाही, म्हणजे मग त्याचं मला आश्चर्यच वाटलं. उपवासाचं जेवण तुम्हाला कुठे मिळत नाही. त्याच्यामुळे तुमचा जर उपवास असेल तर तुम्ही घरूनच काहीतरी खाण्यासाठी घेऊन जा. वृंदावननंतर आम्ही गेलो मथुरेला. मथुरा आणि वृंदावनमध्ये एक 15-20 किलोमीटरचं अंतर आहे, खूप जवळच आहे. तुम्ही ई-रिक्षाने पण जाऊ शकता किंवा एखादी कॅब बुक करू शकता. मथुरा हे शहर थोडंसं मोठं आहे वृंदावनपेक्षा. हे पण जुनं ऐतिहासिक शहर आहे. कृष्णाची जन्मभूमी आहे. ह्या पण शहराचा खूप इतिहास आहे मोठा वेगळा. इथे रस्त्यावरती असे काहीतरी खेळ सुरू होते, म्हणजे हे काय हे मला पण कळालं नाही, कंस मामा होता का काय होता, पण इथे रस्त्यावर असे खेळ चालू असतात जागोजागी. हे आहे कृष्ण जन्म ठिकाण. हे पण खूप मोठा परिसर आहे कृष्ण जन्मभूमीचा. खूप मोठं मंदिर आहे. पण इथे जाताना तुम्ही गाईडला घेऊन जा, कारण तुम्ही असे रँडमली फिरत बसला तर तुम्हाला काही कळणार नाही आतमध्ये. जर गाईड घेतला तर ते प्रॉपर आपल्याला सांगतात कुठे काय आहे सगळं, म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर चित्र उभं राहतात ते जेव्हा सांगतात ते. कृष्णाच्या कथा, कंस मामा, हे सगळं आपल्याला आपल्या नजरेसमोर उभं राहतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो बरसाणा इथे. बरसाणा हे राधा राणीचं जन्मगाव आहे, आणि इकडे पण एक मोठे संत पुरुष आहेत, म्हणजे सध्या आहेत, श्री 108 विनोदजी.
विनोदजी महाराज म्हणून. त्यांच्या मेन दर्शनासाठी आम्ही तिथे गेलो. असे म्हणतात की जेव्हा तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री जाल तर तुम्ही तिथे कुठली साधू संत राहतात त्यांना पण आवर्जून भेट द्या, म्हणून आम्ही त्यांना भेटण्यासाठी पण इथे गेलो. आणि हे राधा राणीचं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे. लाडली सरकार म्हणतात राधा राणीला. इकडे पण गर्दी प्रचंड आणि ह्याच्या वेळा पण असतात. 1 वाजता मंदिर बंद होतं, त्याप्रमाणे तुम्ही अकॉर्डिंगली जा. हे विनोदजी महाराजांचा आश्रम आहे, प्रियाकुंज नावाचा. खूप छान थंड परिसर आहे हा पण. इकडे पण तुम्ही नक्की भेट द्या. ह्यांना असं म्हणतात की राधा राणी स्वतः प्रसन्न झालेली आहे आणि खूप मोठं महात्मा आहे महाराजांचं तिथे. आम्ही गेलो पण आमचं दर्शन झालं नाही, कारण आमच्या आणि त्यांच्या वेळा जुळून नाही आल्या. आमची फ्लाईट होती दिल्लीहून, त्याच्यामुळे आम्ही परिसर बघूनच अनफॉर्च्युनेटली तिकडनं आम्ही निघून गेलो. पण नंतर जेव्हा योग येईल तेव्हा आम्ही नक्की त्यांचं दर्शन घेऊ. ही आहे कृष्णाची मूर्ती आहे, म्हणजे बांके बिहारीची. ती आम्ही अशीच गुगलवरनं डाउनलोड केली म्हणजे लक्षात राहण्यासाठी. मूर्ती खूप सुंदर मूर्ती आहे, बालमूर्ती. हातामध्ये बासरी घेतलेली आहे आणि वेश तर खूप छान असतात त्यांचा तिथे. वेश अलंकार वगैरे घातलेले असतात म्हणजे सगळं तिथे. आणि खूप जवळनं दर्शन होतं आपलं. ही बरसाणाची होळी आहे. बरसाण्याची होळी अगदी प्रसिद्ध आहे. वरती मंदिर आहे डोंगरावरती. तिथे आपल्याला गावातली मुलं बाईकनी वगैरे नेऊन सोडतात अगदी कमी दरामध्ये. आणि खूप गार असं थंड परिसर आहे बरसाणा. राधा राणीचे जे देऊळ आहे ते. इकडे पण तुम्ही नक्की भेट द्या. बरीच लोक बरसाणाला जात नाहीत, वृंदावन मथुरा करून निघून जातात, पण तुम्ही नक्की भेट द्या. थँक्यू.